भिवंडी तालुका के वल ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्री राम भोईर के निजी कारणों से छुट्टी पर चले जाने की वजह से सरपंच पद की जगह रिक्त होने पर ग्राम पंचायत अधिनियम 1951 की कलम 38 व कलम 40 के अंतर्गत भिवंडी पंचायत समिति के आदेश अनुसार आज दिनांक 15 मई 2025 को सरपंच अनुपस्थिति में श्री सचिन सत्यवान पाटिल को ग्राम पंचायत के प्रशासनिक कर्तव्य व जिम्मेदारियों को निभाने की मंजूरी दी गई तथा भिवंडी पंचायत समिति के आदेश अनुसार श्री सचिन सत्यवान पाटिल को प्रभारी सरपंच पद पर बिन विरोध चुना गया। सर्वसम्मानित ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित प्रभारी सरपंच श्री सचिन सत्यवान पाटिल को भारी संख्या में अनेकों मान्यवर स्वागत करने पहुंचे। भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालिया मामा महात्रे, शिवसेना उपनेते उद्धव बालासाहेब ठाकरे के विश्वासजी थले, भिवंडी विधानसभा संपर्क प्रमुख महादेवजी घाटाल, शिवसेना जिला प्रमुख कुंदन पाटिल, भिवंडी पंचायत समिति माजी सभापति विकास भोईर, भिवंडी मनपा माजी उप महापौर मनोज काटेकर, समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटिल, मोहन वल्लाल, शिवसेना शाखा प्रमुख अनंत भामरे, उप शाखा प्रमुख निवर्ती पाटिल, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 के बजरंग भोईर, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, उप विभागीय प्रमुख दयाराम पाटिल, उद्योगपति भानुदास भोईर, पीएसआई सुरेश चौगुले, छत्रपति शिवभा प्रतिष्ठान अध्यक्ष विजय भामरे, जय भगत, पत्रकार राजेंद्र कबाड़ी, दत्तात्रेय भोईर, ग्राम सेवक चेतन कड़व, वल माजी उप सरपंच वनिता पाटिल, कविताताई भगत, शिवसेना महिला आघाड़ी तालुका संगठिका फसीताई पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्वसम्मानित ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा वल गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित प्रभारी सरपंच श्री सचिन सत्यवान पाटिल ने सभी लोगों का आभार माना। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार राजेंद्र पाटिल ने किया। ग्रामपंचायत सन्मानित सरपंच राम भोईर यांनी त्यांच्या खात्री कारणास्तव रजेचा अर्ज दिल्या कारणाने पंचायत समितीच्या मार्फत आम्हाला आदेश प्राप्त झाले होते की सन्माननीय सरपंचांच्या अनुपस्थित ग्रामपंचायत कार्यभार सन्माननीय उपसरपंच यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावा। या अनुषंगाने आजच्या विशेष बैठकीमध्ये ग्रामपंचायत सन्माननीय उपसरपंच श्री सचिन पाटील यांना सरपंच यांच्या अनुपस्थितीत सरपंच पदाचे कर्तव्य पार पाडण्याचे आम्ही सूचित केलं। आजच्या सभेमध्ये श्री सन्माननीय सचिन पाटील यांनी ग्रामपंचायत प्रभारी सरपंच म्हणून काम करण्यास सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी सन्माननीय सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज उशिरा का होईना आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो गेली 5 वर्ष की आमचा कार्यकाल गेली 4 महिने गेले आणि माझ्या द्विधा मनस्थितीत होतो। सर्वप्रथम मी सचिन पाटीलचं अभिनंदन करतोय आणि त्यासाठी नंतर की ज्याच्यामुळं आम्ही निवडणूक आज दिवस पाहतोय, कारण ग्रामपंचायत अल्पमतात आली होती। आमचे सर्व सन्माननीय सदस्य नाराजीचा सूर्य धोक्यात आली होती। ग्रामपंचायत कधी बरखास्त होईल हे सांगू शकत नव्हतं आणि मी आदरणीय खासदार साहेबांना विनंती केली की असं आमच्या गावावर एक मोठे संकट आलेलं आहे। तेव्हा आदरणीय खासदार साहेबांनी कोण आयुक्तांपासून सीओ साहेबांपासून आणि BDO साहेबांपासून सर्वांना म्हणजे जवळजवळ प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला 3 ते 4 वेळा कॉल केला आणि ग्रामपंचायत कशी अबाधित राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज तो प्रभारी तो दिवस आला आणि आज खरोखरच मी सर्व त्याचे श्रेय म्हणजे गावाच्या वतीने आदरणीय खासदार साहेबांना मी धन्यवाद देतोय, म्हणजे आभार मानतो की आज वेगळं चित्र बघायला मिळालं असतं। मी जास्त काही बोलणार नाही, कारण सचिन पाटील बद्दल बोलायचं तर एक अतिशय आमच्या गावातील आमच्या शाखेतील एक हुशार वक्तृत्व ज्याच्याकडे आहे, सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे। आज आमचे 3-4 महिने ऑलरेडी आम्हाला कमी मिळालेले आहेत, तरीसुद्धा जो मिळालेल्या कालावधीमध्ये त्यांनी चांगलं काम करावं। काय होते, हा वल ग्रामपंचायत अतिशय चांगली श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। आपण आज कधी प्रशासनाकडे आपण इथे निधी घेत नाही, तशी वेळ येत नाही, कारण आपण आपली ग्रामपंचायत चांगली आहे। मी सचिनला एवढंच सांगेन
की ही ग्रामपंचायतमध्ये येणारा जो निधी पुन्हा जो कार्यकाल मिळाला आहे हा सर्व ग्रामस्थांच्या करच्या रूपाने टॅक्सच्या रूपाने निधी येतोय. हे सर्व ग्रामस्थांचा पैसा असतो. हा गावाच्या विकासासाठी वापर, स्वतःच्या विकासाकडे लक्ष देऊ नको. तर हा पैसा गावाचा आहे, तो गावामध्ये गावाच्या विकासासाठी नक्की तू वापरशील आणि तू जर चांगलं काम केलं तर आम्हाला त्याचा अभिमान असेल. आम्ही ते छाती ठोक पण सांगू की आमच्या सचिनने चांगलं काम केलं, मिळालेल्या कालावधीत तो चांगलं काम करेल याची शंका नाही. पुन्हा एकदा सर्व नेते मंडळींना मी धन्यवाद देतो. आपण या छोट्याशा कार्यक्रमासाठी आज वेळात वेळ करून उपस्थित राहिलं त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात पहिले तर सचिन पाटीलचं मनापासून अभिनंदन करतोय. गेले अनेक वर्ष सचिन पाटीलला मी जवळून ओळखतोय. एकदम धडपड्या माणूस आणि कामाच्या बाबतीत खरोखरच त्याला स्वतःला खूप आवड आहे आणि एक चांगलं वक्तृत्व देखील त्याच्याकडे आहे. आणि साहजिकच अशी व्यक्ती जेव्हा सरपंच पदावर बसतो तेव्हा ग्रामस्थांच्या देखील अपेक्षा असतात की आपल्याकडून जास्तीत जास्त चांगली कामं या गावाच्या विकासाच्या दृष्टीने होत आणि तशा प्रकारची ग्रामस्थांना अपेक्षित कामं आपण कराल अशाही प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय. आपल्याला शुभेच्छा देखील देतोय. आणि आपल्याला देखील कल्पना असेल, खरं म्हटलं तर ही ग्रामपंचायत भिवंडी तालुक्यातील एक श्रीमंत आणि नामवंत ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक चांगली कामं, चांगले उपक्रम तुम्ही राबवू शकता. कालही माझी शिवसाहेबांशी बोलणं झालं. ज्या ग्रामपंचायतचे पैसे बाकी आहे रजिस्ट्रेशनचे जे येतात आपल्याला काय मुद्रांचे ते लवकरात लवकर द्यावे अशा प्रकारचं माझं बोलणंही झालं आहे. आणि पुढच्या आठवड्यात शिवसाहेबांनी देखील मला सांगितलं मंगळवार किंवा बुधवार आमची भेट होईल आणि लवकरात लवकर त्याच्यावर देखील कार्यवाही होईल. त्याच्यामुळं पैशाची मला वाटत नाही कुठं अडचण येईल असं. आणि कामं ही आपण किती ठरवली तरी गावची कामं ही अपूर्णच असतात. कोणी किती कामं करू द्या, तुम्ही जरी कितीही केलं तरी नवीन नवीन काही ना काही कामं ही येतच राहणार आहेत. आणि म्हणूनच आपल्याला चांगला स्कोप या माध्यमातून आहे. आपण जास्तीत जास्त कामं करावी ही सदिच्छा. आणि खास करून मी खासदार या नात्याने तर मलाही कल्पना आहे या खासदारकीमध्ये तुमचा देखील मोलाचा वाटा आहे आणि या ग्रामपंचायतीने मला लीड दिलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या कालावधीत मला जी कामं सांगाल मी प्रामाणिकपणे सांगतो ती कामं त्या कामांना मी प्राधान्याने ती कामं करून देईन अशा प्रकारचा मी शब्द देतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा अभिनंदन करतोय. सगळ्या सदस्यांचं देखील ग्रामस्थांचं देखील अभिनंदन करतोय आणि शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन कवींची आठवण झाली. तर ते दोन कवी प्रत्येक सरपंचाच्या निवडणुकीला हजर असायचे. आज ते दोन्ही आपल्यामध्ये आहे. पण आनंदाची गोष्ट तिसरा कवी कोणतरी आपल्यामध्ये आहे. हे वळ गावाला कवीची परंपरा आहे. हे आजच्या सगळ्या त्या जे पाठवलं शुभसंदेश त्याच्यात सिद्ध झालेलं आहे. सचिन सरपंच होणार असं सांगितलं होतं. नंतर टेक्निकल गोष्टी काही अडचणी झाल्या, जशा म्हणजे दापोड्याला पण आल्या होत्या, इथं पण आली होती. परंतु तरी सुद्धा त्या खुर्चीत बसलेला माणूस, त्या पदावर बसलेला माणूस बाजूला होऊन दुसऱ्या माणसाला संधी देते ही फार मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट मला किती मोठी वाटते. ज्या वेळेला सिद्धेश्वराच्या मंदिरातील नंदी बघितलं कधी जाऊन तो नंदी बाजूला झाला, दगडाचा नंदी बाजूला झाला आणि ज्ञानेश्वर बाबूंनी आतमध्ये जाण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. एवढं मोठं मला वाटते. कारण आजकाल ज्याने राजीनामा द्यायचा त्याने राजीनामा 1 तारखेला द्यायचा आहे, पण अगोदरच्या 29 तारखेपासून सुरुवात असते. बघ लवकर बघ काहीतरी कर. म्हणजे जी लोकांची मनाची अवस्था जी काही केविलवाने होते ना, हे जरा मला म्हणजे जास्त वाटते की पदं येतात आणि पदं जातात. त्या पदावर बसलेल्या माणसाने काम कसं केलं, तुमच्याशी कसा वागला, तुम्हाला काय दिलं बोलण्यापेक्षा तुमच्याशी वागला कसा याला महत्व असते. सगळी लोक आपल्याकडे काही मागायला येत नाहीत. काही लोकांना अपेक्षा असते सरपंचाने आम्हाला नमस्कार करावा, सरपंचाने आमच्या घरी यावं, सरपंचाने आमचा कोरागा होईना पण चहा प्यावा, ही आपुलकीची भावना असते. पण आज त्या भावना सगळ्या उलट्या फिरलेल्या आहेत. तरी सुद्धा सगळीकडे अशी लोक आहेत की ज्यांना माणसामधलं प्रेम ओळखता आले. आपण राजकारण खूप करू, समाजकारण खूप करू, परंतु माणसामधला माणूस ओळखायला आपल्याला आलं पाहिजे. आणि ज्यांना माणसामधला माणूस ओळखता येतो त्याला जगाच्या पाठीवर कुठेही जागा कमी पडणार नाही. मी वळवाल्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आजचा हा
तुमच्या मनाच्या मोठेपणाने आजचा हा कार्यक्रम घडतो. जर तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला नसता तर आजचा कार्यक्रम झाला नसता. उशिरा का होईना पण सचिन सरपंच पदावर बसतोय याचा मलाही आनंद आहे. तुला जे काही मिळेल मुदत, त्या मुदतीत मी लोकांच्या समोर जाऊन जे काही काम करत असताना अडचण येतील आणि आपल्यांचे असतील, आपले नाहीत त्यांच्या कमी येतील पण आपल्यांचे जास्त येतील, त्याच्यावर मात करून तुम्हाला काम करता आलं पाहिजे. वेळप्रसंगी वाईटपणा स्वीकारण्याची तयारी सुद्धा ठेवली पाहिजे, तर आपल्याला काम करता येईल. तुम्ही सर्वजण मिळून सचिनला आणि त्यांच्या अख्ख्या बॉडीला सहकार्य कराल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. आणि आजच्या दिवशी इथं थांबतो. धन्यवाद. आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी तालुका सचिव, आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे भाऊजी, या चारही याच्यातून निघालेला सचिन पाटील एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि अखेर त्याला न्याय मिळालेला आहे. मी वल ग्रामपंचायतीचं प्रथमतः अभिनंदन करतो तर त्यांनी आमच्या मित्राला या वलगावच्या प्रथम नागरिकपदी विराजमान होण्याचा बहुमान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. तसेच सचिनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मी शिवसेना ठाणे जिल्ह्यातर्फे अखिल भारतीय कोळी समाज ठाणे जिल्ह्यातर्फे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आजच्या दिवसाची वाट हा प्रत्येक जण बघत असतो, कारण जर सेवा कुठली करायची आहे तर ग्रामपंचायत हा एक माध्यम आहे. आज सर्वप्रथम इथं बोलताना आई शेळूमती चरणी नतमस्तक होतो. माझ्या मातापितांना विनम्र अभिवादन करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता IPLचा सीझन आहे. गेलेली मॅच कशा प्रकारचा आनंद मिळतो, ही सुद्धा गेलेली मॅच बाळामामांनी आपल्याला परत मिळवून दिलेली आहे. आज या ठिकाणी फक्त सचिन पाटीलचा सत्कार होत नसून इथं उपस्थित माझे सर्व ग्रामस्थ मंडळी, हा सर्व माझ्या ग्रामस्थांचा सत्कार आहे. माझी सर्व मित्रमंडळी जी माझ्यासोबत पाठीशी माझ्या ठाम असतात, तसेच गावातील सर्व ज्येष्ठ. एक आनंद मनाला असा वाटला की माणूस ग्रामपंचायत असो किंवा सत्तेचा कुठलाही पद असो, तिथं अर्थकारण असतो. मी माणसं किती कमवतो मला मिळालेल्या पिरियडमध्ये, हे माझ्यासाठी जास्ती लाभदायक असेल. मनाला अतिशय आनंद या गोष्टीचा झाला की सचिन पाटील जो गावातील सर्वांना हवावा असा वाटतो, ज्याच्यासाठी गावाच्या लोकांनी नवस केले
की आज आमचा सचिन गावाच्या आमच्या सरपंच पदावर बसला पाहिजे, कारण आमची ग्रामपंचायतची परिस्थिती सुद्धा त्याच पद्धतीची होती। काल आमंत्रणाच्या अनुषंगाने सर्व गावातील मंडळींना भेटलो, काहींना फोन केला, अक्षरशः ज्यांना फोन केला ते गहीवरून आले। त्यांना माझ्या वडिलांचे मित्र शिवराम म्हात्रे साहेब, मला वाटते ते वर येऊ शकले नाही इथे। काल मी त्यांना ज्या वेळेला भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी आनंद व्यक्त केला की आज सत्यवानचा पोरगा शोभतोस तू, अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि गावातील प्रत्येकाला आज अभिमान वाटतो, आनंद या गोष्टीचा वाटतो की शिवसेना ही 4 शब्द बाजूला सारून सचिन सरपंच नाही झाला। शिवसेना ही 4 शब्द सचिनच्या पाठीशी कायम असतील आणि ती कायम राहतील। सर्व गावातल्या मंडळींनी भरभरून आशीर्वाद दिले। आमची दक्षता कमिटी असेल, आमचे सर्व मान्यवर असतील व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला। या ठिकाणी एक आनंदाचा क्षण आहे। खरं तर आपले खासदार साहेब बोलल्यानंतर माझा बोलाचा अधिकार निघून गेला, कारण प्रोटोकॉल प्रमाणे मी बोलू शकलो नाही। पण एक गोष्ट आनंदाने मला वाटते की आजच्या क्षणी माझी मोठी आई, माझा बाबा या ठिकाणी पाहिजे होता, कारण माझ्या अण्णाची शिकवण होती की अभिमान मिळवायला स्वाभिमान विकू नको। आज मी खरोखर त्याच पद्धतीने स्वाभिमानी राहून या पदापर्यंत, या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने, माझ्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज इथं पोहोचलेलो आहे। आणि गावाचा कारभार करताना मला आजही आठवतो, ज्या वेळेला माझी सदस्यपदी नियुक्ती झाली, त्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर माझी मुलाखत घेतली गेली। अगोदर भाषण केल्यानंतर मला बोलले की तू आमच्या मुलाखतीला उत्तर दे। मी बोलताना असं बोललो की माझ्या वागण्यामध्ये या पिरियडमध्ये कुठेही मी हा शब्द येणार नाही, जिथे आम्ही हा शब्द असेल, कारण ज्याच्या मनामध्ये मी हा शब्द आला तो आयुष्यात त्याचा कारभार उठला। कारण रावणाची लंका राहिली नाही तर आपण सर्व सामान्य माणसं आहोत। त्याच्यामुळे मी सर्वांना सांगितलंय, कुठल्याही गोष्ट असेल, माझे सहकारी मंडळी आहेत, माझे मित्र बंधू सर्व, आमचे आनंददादा फार इमोशनल व्यक्ती, कारण ज्या वेळेला निवडून आल्यानंतर त्यांना भेटलो अक्षरशः रडायला लागले ते। म्हणजे सचिनवर अशा प्रकारे प्रेम करणारी मंडळी आहेत, जगदे दादा असतील, उदय भाऊ, सर्व इथं मंडळी असेल, ज्ञानोबा, सर्व मंडळी, आमचे DB पाटील, तर या ठिकाणी एवढा प्रेम बघून खरोखर भारावून जातो। ग्रामपंचायत मध्ये विकास म्हणजे काय? विकास म्हणजे ज्या वेळेला 2 भावांचं आपापसामध्ये एकमेकाचे अर्ज येण्याचे बंद होतील, त्या वेळेला तुमच्या ग्रामपंचायतीचा खरा विकास होतो। कारण असा होतो, आजच्या कलियुगामध्ये भाऊ भावाशी बोलत नाही, त्याला घराच्या बाहेर गटर करायचा असतो, तो त्याला विचारायला जात नाही, तो तिकडनं अर्ज देतो आणि आम्ही इथून अर्ज तो सहज सांगतो तुझ्या विरुद्ध अर्ज आले। इथे बसून जर सांगितलं की दादा अर्ज करू नको, तू त्यांच्याशी बोल, विषय घरच्या घरी मिटू शकतो, हे प्रकरण जर आपण इथे केले तर खऱ्या अर्थाने आमच्या या ग्रामपंचायतीचा आपण जो विकास बोलतो तो विकास आणि हीच खरी ग्रामपंचायती श्रीमंती आहे। आज या माध्यमातून गावामध्ये फिरणं सर्वांशी असतं, सर्वांशी कनेक्ट असतो, पण आज वेगळ्या पद्धतीने आम्ही गावामध्ये हे करणार। माझी ग्रामसेवकांशी चर्चा झाली, कारण एक प्रकरण असं झालं की मला आपल्या गावातील एक गृहस्थाचा फोन आला की सचिन, अमुक एका ठिकाणी एक विषय आहे, त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे काम केलं नाही, मी मीडियाला घेऊन येणार। बोल दादा काय झालं? मी 6 वेळा अमुक व्यक्तीला फोन केला, त्यांनी लक्ष दिले नाही। माझी ग्रामसेवकांशी चर्चा झाली, कारण एक प्रकरण असं झालं की मला आपल्या गावातील एक गृहस्थाचा फोन आला की सचिन, अमुक एका ठिकाणी एक विषय आहे, त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे काम केलं नाही, मी मीडियाला घेऊन येणार। बोल दादा काय झालं? मी 6 वेळा अमुक व्यक्तीला फोन केला, त्यांनी लक्ष दिले नाही। मग मी बोललो तू 7 वेळेला फोन करताना मीडिया घेऊन आला, एक वेळ मला जर फोन केला असता तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता। म्हणून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, मंगळवार गाव असेल त्या दिवशी मी आणि आमचे ग्रामसेवक आमच्या विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये 1 तासासाठी बसणार, आणि ज्या वेळेचा गुरुवार असेल
त्या दिवशी मी आणि आमचे ग्रामसेवक 1 तासासाठी वलपाडा गावामध्ये असणार. आमच्या ग्रामस्थांच्या काय अडीअडचणी असतील त्या आमच्या समोर तिथे घेऊन आले तर अतिउत्तम होईल आणि याच माध्यमातून काय सेवा करता येईल ती करणार. आज या ठिकाणी पोहोचताना आनंद तर खूप झालाय, पण मध्ये थोडं दुःख सुद्धा होतंय. कारण हा जो ग्रामपंचायत सारखा विषय आहे, इथे भाऊबंदकी आली, याच्यामध्ये वितुष्ट होतात. आज सचिनला पद मिळालं, आनंद आहे, पण ज्या खळ्यामध्ये मी लहानाचा मोठा झालो, आमच्या गावातील आमचे स्वर्गीय काशीनाथ बालू भोईर, शंकर बालू भोईर यांची कुटुंब विभक्त झाले. आज जर देव मला काही देत असेल तर त्याच्या चरणी मागेन मी की ही दोन्ही कुटुंब आपापसातील मतभेद विसरून दोघांनी एकत्र येऊ आणि गुण्या गोविंदाने पुन्हा नांदावं अशी मी हे करतो. आज या ठिकाणी मला बोलताना थोडं गैरवारून येतं, कारण आज विश्वनाथजी पाटील साहेब इथे उपस्थित नाहीत. मला मार्गदर्शन करणारा एक माझा हक्काचा माणूस होता. माझ्या जरी वडिलांच्या वयाचे असले तरी कुंडलिक भोईरे माझे मित्र होते, कारण सुखदुःख ते माझ्याशी शेअर करायचे. आज मला त्यांची कमतरता इथे वाटते. आज रामदास भोईर हे इथे उपस्थित नाही आहेत, कारण पेपरमध्ये एखादी जर बातमी आली तर मुद्दाम मला फोन करून सांगणार ते की तुझ्याकडे आजचा सामना आलाय का. मग आपण समजायचं की यांचा म्हणणं आहे की तू आजचा लेख वाचलाय का. अशा प्रकारे मला जीवाला जीव देणारी, माझ्यावर प्रेम करणारी आज विश्वनाथजी पाटील असतील, कुंडलिकजी भोईर असतील, रामदासजी भोईर असतील, ही माणसं आज इथं नाही आहेत. आज ते असते तर इथं वेगळ्या प्रकारे त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला असता, पण शेवटी देवाच्या पुढे काय चालत नाही. आजच्या आनंदाच्या क्षणी मी सर्वांना धन्यवाद देतो इथं उपस्थित राहिले आहेत. आणि एक छोटीशी गोष्ट अशी की जवळजवळ मला वाटतं 17-18 वर्षापूर्वी, कारण आता ते इथे उपस्थित आहेत म्हणून, आमच्या वया वाटपाच्या कार्यक्रमाला माझं भाषण झालं. वय भरपूर कमी असेल, पण त्या भाषणानंतर कविताताई प्रमुख पाहुण्या होत्या तिथे, आणि त्यांचं एक वाक्य होतं की हा पोरगा भविष्यात खूप मोठ्या पदावर जाईल. आणि ताई, तुमचं आज म्हणणं खरं झालं, त्याबद्दल धन्यवाद. ही आज सर्व उपस्थित राहिले, सर्व पत्रकार बंधू असतील, माझ्या सर्व आया बहिणी भगिनी असतील, कर्मचारी असतील, सर्व आमचे अतिथी असतील, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद.